श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा भरताची स्वारी अशा प्रकारे वागत होती की बस आपल्याला कशाशीही घेणं नाही. शेवटी हा मंद बुद्धीचा आहे म्हणून याला सगळेजण जड भरत म्हणू लागले. पण त्यांना कशाचाही परिणाम होत नव्हता. त्यांची आंतरिक स्थिती भगवंताशी एकरूप झालेली. बस त्यांनी पाहिलं कोणत्याही कारणाने आता अडकायचं नाही. मग त्यांची अवस्थाच तुकाराम महाराज म्हणले ना त्या योग्याप्रमाणे, अहो भद्रकाली माता प्रगट झाली ज्यांच्यासाठी. मला सांगा किती पुण्यवान आत्मा, किती दैवी कृपा प्राप्त असलेला जीवात्मा, पण तरीसुद्धा त्यांचं जीवन अगदी तुकाराम महाराज म्हणतात ना की अशाला कशाचीही गरज नाही. आपण साधू संतांना वरच्या वेशाने पाहतो, पण नाही, साधू संत वरच्या वेशाने ओळखून उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो अंतरी निर्मळ वाचे रसाळ. अंतरी निर्मळ, जो अंतरी निर्मळ वाचेचा रसाळे त्याचे गळामाळ. असो नसो असो नसो. अंतःकरणात निर्मळे वाणीनी रसाळ बोलतोय, त्याच्या गळात माळ असो नसो. आत्मा अनुभवी चोखाळील्या वाटा, जो स्वतः आत्मानुभूतीने संपन्न आहे, ज्यांनी उत्तम प्रकारे भगवंताकडे कशा प्रकारे जायचं, भगवत प्राप्ती कशा प्रकारे करून घ्यायची, या सगळ्या मार्गांचा अभ्यास केला आहे, जाऊन आलाय. नुसता अभ्यास नाही, तो त्या मार्गाने जाऊन आलाय. त्याचे माथा जटा असो नसो. त्याच्या माथे जटा असल्या काय नसल्या काय त्याला वाटा माहिती आहेत. परस्त्रीचे ठाई जो कान पुसक, त्याचे अंगाराख असो नसो. परस्त्रीकडे कुबुद्धीने बघण्याची कधी त्याची दृष्टीच नाही. त्यांनी अंगाला राख घातली काय नाही घातली काय. परद्रव्या अंध निंदेसी जो मुका. तुकाराम महाराज म्हणतात, परद्रव्या अंध निंदेसी जो मुका, तोची संत देखा. तू का म्हणे अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. या अवस्थेला भरतांची स्वारी पोहोचली. मग काय हो, कुठे बसायचं, कुठे झोपायचं, कुठे जे काही खायला मिळेल त्या वृत्तीने अगदी निमग्न आत्मानंदामध्ये राहायचं. बस एवढं त्यांनी ठरवून टाकलेलं होतं. अशा काळामध्ये एकदा सिंधू सौर वीर देशाचा राजा रहुगण पालखीत बसून चालला होता. तो जेव्हा इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावरती पोहोचला तेव्हा पालखी वाहणाऱ्या भोयांच्या जमादाराला एका भोयाची आवश्यकता वाटली. या भोयाचा शोध करताना दैववशात त्यांना हा ब्राह्मण दिसला. कोण? जड भरत. त्यांनी पाहिलं आपल्या पालखीला एक भोई पाहिजेच. यांनी ह्याला धरलं. हा मनुष्य धष्टपुष्ट, तरुण आणि मजबूत अंगपिंडाचा आहे, म्हणून हा बैल आणि गाढवाप्रमाणे पालखी वाहू शकेल असा विचार करून वेठ बिगारीसाठी त्यांनी घेतलेल्या इतर भोयांच्या बरोबर यालाही जबरदस्तीने पकडून पालखी वाहण्यासाठी जुंपलं. या कामाला जरी महात्मा भरत योग्य नव्हता तरीसुद्धा काहीही न बोलता गुपचूपपणे पालखी उचलून भरतांची स्वारी पुढे पुढे चालली. मंडळी, पण आपल्या पायाखाली एखादा जीव चिरडला जाऊ नये म्हणून तो
सर्वश्रेष्ठ महात्मा 2 हात अंतर पुढे पाहून चालत असे, म्हणून अन्य भोयांच्या चालीशी याचा मेळ जमत नव्हता. त्यामुळे जेव्हा पालखी वाकडी तिकडी होऊ लागली तेव्हा ते पाहून राजा रहुगण पालखी वाहणाऱ्यांना म्हणाला, अरे भोयांनो, नीट चला, पालखी अशी खालीवर करीत का चाललाय? बरं, त्यांनी कधी उडी मारायची, कधी पुढे चालायचं, कधी मागे ओढायचं. ह्याच्यामुळे आतमध्ये राजा इकडे तिकडे होऊ लागला. तेव्हा आपल्या स्वामींचे हे कठोर वचन ऐकून राजा आपल्याला दंड देईल या भीतीने एक भुवई म्हणाला, महाराज, यात आमचा काही दोष नाही आहे. अहो, आम्ही आपल्या नियमानुसार योग्य रीतीनेच पालखी घेऊन चाललो आहे, पण हा एक नवीन भुवई आत्ताच पालखीला जोडला आहे, तो भरभर चालत नाही, त्यामुळे आम्हाला याच्याबरोबर पालखी घेऊन जाता येत नाही आहे. भोयांचे हे दीन वचन ऐकून राजा रहुगणाने विचार केला, संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल तर त्याच्याशी संबंध येणाऱ्या सर्व माणसांमध्ये तो रोग येऊ शकतो. हा आता वागतोय असं म्हटल्यावर काही वेळानंतर हे बाकीचे भोवई सुद्धा तसेच वागणार, म्हणून सुद्धा यांनी बघितलं आता कुठेतरी याला दंड दिला पाहिजे. म्हणून याचा प्रतिकार केला नाही तर हळूहळू सर्व भोई आपली चाल बिघडवतील असा विचार करून रहुगणाला थोडासा राग आला. त्यांनी जरी महापुरुषांची सेवा केली होती तरी क्षत्रिय स्वभावानुसार जबरदस्तीने त्याची बुद्धी रजोगुणाने व्यापून गेली. ज्याचे ब्रह्मतेज राखेने झाकलेल्या अग्नीप्रमाणे प्रगट झालेले नव्हते अशा त्या द्विजश्रेष्ठाला उपरौधिकपणे म्हणू लागला, अरे बंधो, ही पालखी वाहून तू फार थकला आहेस, हे पाहून मला फार वाईट वाटतंय. या तुझ्या सहकार्यांनी तुला थोडीसुद्धा मदत केली नाही, असं वाटतंय. तुला त्रास देत आहेत हे सगळेजण. इतक्या दूरवरचे अंतर बऱ्याच वेळापासून तू एकटाच ही पालखी वाहत आहे. तुझं शरीरसुद्धा विशेष धट्टकट्ट आणि ताजेतवानं नाही. शिवाय मित्रा, तू वृद्ध असल्याने दमून गेला आहेस. अशा प्रकारे उपरोधिक बोलूनही स्वतः मान खाली घालून भरताची स्वारी ती पालखी उचलायला लागली. त्याला या बोलण्याचं काहीच वाईट वाटलं नाही, कारण त्याच्या दृष्टीने पंचमहाभूत, इंद्रिय आणि अंतःकरण यांचा समूह म्हणजे आपले हे अंतिम शरीर अविद्येनेच कार्य करत होतं. विविध अंगांनी युक्त असं हे दिसत असून सुद्धा वस्तुतः हे नाहीच, म्हणून त्याविषयीचा त्याचा फार माझेपणाचा भाव नव्हता. मिथ्या आभास संपूर्णपणे नाहीसा झालेला होता आणि तो ब्रह्मरूप झालेला होता. अजूनही पालखी व्यवस्थित नेली जात नाही असं पाहून रहुगण क्रोधाने लाल होऊन म्हणाला, अरे हे काय, तू जिवंत असून मरतुकड्यासारखा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून माझा अपमान करतोय? तू अगदीच निर्लज्ज आहे. अरे, ज्याप्रमाणे यमराज लोकांना त्यांच्या अपराधाचा दंड देतात त्याप्रमाणे मी आता तुला दंड देतो, शिक्षा देतो, म्हणजे तू वठणीवर येशील. रहुगणाला आपण राजा असल्याचा अहंकार होता, म्हणून तो अशी पुष्कळशी वायफळ बडबड करीत होता. तो स्वतःला मोठा पंडित समजत होता, म्हणून रजतमामुळे आलेल्या मस्तीने त्याने भगवंताच्या प्रीतिपात्र भक्तावर भरतावर अशा प्रकारे तिरस्कारयुक्त हल्ला केला. योगेश्वरांच्या लोक विलक्षण आचरणाचा त्याला काहीही पत्ता नव्हता. सर्व प्राण्यांचे सुहृदय आणि आत्मा, कोणत्याही प्रकारचा अभिमान नसलेला ब्रह्मस्वरूप असा तो ब्राह्मण जणू हसून बोलू लागला. जड भरताची स्वारी म्हणतीये, हे वीरा, तू वक्त्रोक्तीने जे म्हणालास ते योग्यच आहे. त्यात व्यंगोक्ती मुळीच नाही. भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेण्यासाठी आहे. मार्ग म्हणून काही असेल तर तो चालण्यासाठी आहे. लठ्ठपणासुद्धा त्याचाच आहे. हे सर्व शरीरासाठी म्हटलं जातं, आत्म्यासाठी नाही. ज्ञानीजन अशा गोष्टी करीतच नाही. तू ज्ञानी म्हणतोस? अरे, स्थूलता, कृशता, आधी, व्याधी, भूक, तहान, भय, कलह, इच्छा, म्हातारपण, निद्रा, प्रेम, क्रोध, अभिमान आणि शोक हे सर्व धर्म देहाभिमान धरून उत्पन्न होणाऱ्या जीवांमध्ये राहतात. माझ्यामध्ये याचा लवलेश नाही. स्थौल्यं कार्शं व्याधय आधयश्च क्षुत्तुंग भयं कलिरिच्छा जराच निद्रारतिर्मन्युरहं मदशुचो देहेन जातस्य हिमेन संती. हे बघ, अजिबात
मला याचा लेश नाही आहे. तू कुणासाठीही बडबड करतोय, का करतोय? हे राजा, तुम्ही जी जगण्याची मरण्याची गोष्ट सांगितली ती आधी अंत असणाऱ्या विकारी पदार्थांमध्ये नियमितपणे असते. जिथे स्वामी सेवक भाव स्थिर असेल तिथे आज्ञा पालनाचा नियमसुद्धा लागू होतो. आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे. अशा प्रकारच्या भेदबुद्धीसाठी मला व्यवहाराखेरीज दुसरे काहीच कारण दिसत नाही. परमार्थ दृष्टीने पाहिले तर कोण स्वामी आणि कोण सेवक? तरीसुद्धा राजन, मी तुमची काय सेवा करू सांगा? वीरवर, मी वेडा, उन्मत्त आणि मूर्खाप्रमाणे आपल्याच स्थितीमध्ये असतो. मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार आहे? जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणारा असेन तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळल्यासारखे आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, मुनीवर जड भरत यथार्थ तत्वाचा उपदेश करीत एवढे उत्तर देऊन गप्प झाले. राजाचे देहात्मबुद्धीचे कारण अज्ञान नाहीसे झाले म्हणून तो अत्यंत शांत झाला. एवढे बोलून भोग भोगून प्रारब्ध क्षय करण्यासाठी तो पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला. हे परीक्षिता, सिंधू सवीर नरेश रहुगणसुद्धा आपल्या पूर्ण श्रद्धेमुळे तत्वजिज्ञासेचा पूर्ण अधिकारी होता. जेव्हा त्याने त्या द्विजश्रेष्ठाच्या तोंडून अनेक योग ग्रंथांनी समर्थन केलेले आणि हृदयाच्या ग्रंथींचे छेदन करणारी ही वाक्य ऐकली तेव्हा तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला. त्याचा राजमत पूर्णपणे उतरला. म्हणून त्याने त्याच्या चरणांवर डोकं ठेवून अपराधाची क्षमा मागत म्हटलं, आपण ब्राह्मणांचे चिन्ह जानवे धारण केलेले आहे. अशा प्रकारे गुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात? आपण अवधूतांपैकी कुणी आहात का? आपण कुणाचे पुत्र आहात? आपला जन्म कुठे झालाय आणि इथे आपले येणे कसं काय झाले? आपण आमचे कल्याण करण्यासाठी इथे आलेले सत्वमूर्ती भगवान कपिल देव तर नाहीत ना? मला इंद्राच्या वज्राची, महादेवांच्या त्रिशूळाची किंवा यमराजाच्या दंडाची भीती कधीच वाटली नाही. मला अग्नी, सूर्य, चंद्र किंवा कुबेराच्या शस्त्रांचे भय कधी वाटलं नाही. पण ब्राह्मण कुळाच्या अपमानाला मी अशा प्रकारे आपले विज्ञान आणि शक्ती लपवून मूर्खांप्रमाणे वागणारे आपण कोण आहात? मला सांगा. विषयांबद्दल आपण संपूर्णपणे अनासक्त आहात. मला आपला काहीही थांग पत्ता लागत नाहीये. साधो, आपल्या योगयुक्त वाक्यांच्या बुद्धीने विचार करून सुद्धा माझा संदेह दूर होत नाहीये. मी आत्मज्ञानी मुनींचे परमगुरू आणि साक्षात श्रीहरींच्या ज्ञानशक्तीचे अवतार असणाऱ्या योगेश्वर भगवान कपिलांनाही विचारण्यासाठी चाललो होतो. या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे? लोकांची स्थिती पाहण्यासाठी अशा प्रकारे आपले खरे स्वरूप लपवून विहार करणारे ते कपिल मुनी आपणच आहात का? घरात आसक्त राहणारा विवेकहीन पुरुष योगेश्वरांची गती कशी जाणू शकेल? मला क्षमा करा, मला क्षमा करा. हे दीनबंधो, राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन मी आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूची अवज्ञा केली. आपण आता माझ्यावर अशी कृपादृष्टी करा, असा कृपेचा वरद हस्त ठेवा ज्यामुळे या साधू अवज्ञानुरूप अपराधातून मी मुक्त होईल. आपण देहाभिमान शून्य आणि विश्वबंधू श्रीहरींचे अनन्य भक्त आहात. म्हणून सर्वांमध्ये आपली समान दृष्टी असल्याने या मानापमानामुळे आपल्यामध्ये काहीही विकार उत्पन्न होऊ शकत नाही. तरीसुद्धा आपल्यासारख्या महापुरुषाचा अपमान केल्यामुळे माझ्यासारखा मनुष्य त्रिशूळधारी महादेवांच्या सारखा प्रभावशाली असला तरी थोड्याच काळात नष्ट होईल. क्षमा करा, क्षमा करा, माझ्या अपराध क्षमा करा, मला आशीर्वाद द्या. राजा, अशा प्रकारे रहुगणाने भरतांची माफी मागितली आणि मग भरतांनी राजा रहुगणाला उत्तम असा उपदेश केला. तो काय केला उद्याच्या भागामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.